सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज सांगली न्यूज नेटवर्क। जगातील सर्वात मोठ्या व मजबूत लोकशाहीची ओळख भविष्यात ठोकशाही होण्याची शक्यता राज्य प्रवक्ते संतोष पाटील। 150 वर्षाच्या स्वातंत्र्यवीरांच्या संघर्षानंतर इंग्रजांचा अंत झाला व देशाला 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळाले। तेव्हापासून देशभरात इंग्रजांनी स्थापन केलेली राजव्यवस्था आणि प्रशासन व्यवस्था होती। स्वातंत्र्यानंतर स्वतःची राजव्यवस्था स्थापन करण्यासाठी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली मसुदा समिती स्थापन करून 2 वर्ष 11 महिने 18 दिवस अभ्यास करून संविधान तयार करण्यात आले। ते संविधान सभेनं 26 नोव्हेंबर 1949 रोजी स्वीकारले। त्यावेळी संविधानातील काही कलम लागू झाली, पूर्णपणे संविधान लागू नव्हते। 26 जानेवारी 1950 रोजी भारतीय संविधान देशभरात अंमलात आणले। तेव्हापासून भारतात कायद्याचे राज्य सुरू झाले। यालाच प्रजासत्ताक दिन म्हटलं जातं। लोकशाहीचा विजयी दिवस संबोधलं जातं। जोपर्यंत काँग्रेस पक्षाचे सरकार देशभरात होते तोपर्यंत लोकशाहीची मूल्यतत्वे देशभरात जपली जात होती। सर्व देशवासियांच्या मनात कुठलीही कटुता निर्माण नव्हती। परंतु 2014 पासून या देशातील जनतेला आत्ताच्या पंतप्रधानांना व गृहमंत्र्यांनी भारतीय जनतेला लबाड खोटी आमिष दाखवून सत्तेवर आले, तेव्हापासून देशामध्ये साधू साध्वी दररोज वाचाळवीरपणे काहीही बडबडू लागले। चंगळवाद, दडपशाही, गुंडप्रवृत्ती, कायदा व सुव्यवस्थाचे ढेंडावडे उडवले जाऊ लागले। भांडवलशाही, चुकीच्या पद्धतीने निवडणूक प्रक्रिया, बोगस मतदान करून निवडून येणं, जाती धर्मात द्वेष पसरून कटुता निर्माण करणं, स्वतःच्या स्वार्थासाठी नोटाबंदी आणणं, विरोधकातील काही लोकांना सीबी, इन्कम टॅक्स व इतर सरकारी यंत्रणेचा दबाव रचून ब्लॅकमेल करणं, जातीयवादी प्रवृत्तीला खतपाणी घालून द्वेषाची बीजं रोवली गेली। तेव्हापासून या देशात लोकशाही खऱ्या अर्थानं धोक्यात येऊ लागली। संविधान देशाची घटना पायदळी तुडवून त्याच्यामध्ये आपल्याला वाटेल तसे बदल करून देशाला चुकीच्या दिशेनं घेऊन आपले स्वतःचे राज्य चालवण्यासाठी वापर होऊ लागला। तसेच पोलीस प्रशासनाचा चुकीचा वापर करून त्यांच्या बंदुकीतून कोणालाही ठोकून काढण्याचा आदेश येऊ लागले। जाती धर्मात भांडणं लावून दंगली घडवून लोकशाहीची तत्व पायदळी तुडवून जगामध्ये सर्वात मोठी असणारी भारताची लोकशाही म्हणून ओळखला जाणारा भारत देश भविष्य काळामध्ये लोकशाहीऐवजी ठोकशाही दिसू लागेल अशी शक्यता नाकारता येणार नाही, अशी माहिती देशाचा 76व्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं कार्यक्रमात आपल्या भावना राज्य प्रवक्ते माननीय संतोष पाटील यांनी व्यक्त केल्या। मुख्य संपादक डॉक्टर श्रीकांत भोसले, आवाज सांगली न्यूज नेटवर्क व वृत्तपत्र।